नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे आपला डे 27. जी काही आपली सिरीज आहे RRB PO आणि क्लरिकल साठी जी चालू आहे त्याचा. आणि आपले जे काही डे 3 म्हणजे 3 मेन्सचे सेशन झालेले आहेत आतापर्यंत, जे काही आपण ठरवलं होतं पॅरलली घ्यायचं दर संडेला. आणि त्याच्या सोबतच काल आपली पहिली लाईव्ह मॉक आपली झालेली आहे. आय होप ते तुम्ही पाहिलं असाल. ठीक आहे, लाईव्ह मॉक. ओके, प्रीची आपण RRB PO ची मॉक दिलेली आहे पहिल्यांदा. बाकी पहिला आपण SBI PO ची आपण मॉक दिलेली आहे जेव्हा SBI PO होतं ते. आय होप ते तुम्ही दोन्ही पाहिलं असाल. आणि ही जी सिरीज आहे RRB PO मॉकची ही रेग्युलर आता चालू असणार. त्यामध्ये आता हे तिन्ही गोष्टी रेग्युलर चालू असणार. यामध्ये ही जी काही प्रीची सिरीज आहे, प्रीची ही जी सिरीज आहे ते पण चालू असणार. प्लस मेन्सची सिरीज दर संडेला ते पण चालू असणार. आणि प्लस जे काही मॉक आहे, लाईव्ह मॉक आहे ते पण चालू असणार. जेणेकरून तुमचं ओव्हरऑल जे काही काय म्हणता येईल त्याला एक्झामसाठी जे काही गोष्टी लागणार आहेत त्या सर्व गोष्टी याच्यामधून कव्हर होतील. ठीक आहे, तर ठीक आहे. आय होप म्हणजे तुम्हाला समजलं असेल आपण काय काय करणार आहे आणि तुम्ही त्याला फॉलो करत असाल. आय होप. ठीक आहे, आणि त्याचा फायदा उचलून घ्या. ठीक आहे, तो जास्त वेळ नाही घेता आज आपण सुरू करू. काय म्हणले बघा, 8 पर्सन्स आहेत म्हणले. 8 पर्सन्स आहेत म्हणले आर सिटिंग इन अ स्क्वेअर टेबल. आता हे स्क्वेअर टेबल आहे. सच अ वे दॅट 4 of them sit at corner of the table facing center. आता आणि while 4 of them sitting at the middle side of the table facing away from center. ठीक आहे, ओके. आता 8 जण आहेत असे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 और 8. ठीक. अरे रे, इतना गलत. ओके ना, हे 8 आपण हे घेतलं. ठीक आहे. आणि हे परत हे असं घेतलं आपण 1 2 3 4 5 6 7 और 8. ठीक आहे, 8 जण आहेत जे कॉर्नरला आहे, सेंटरला फेस करतायत म्हणले त्यांना. ठीक आहे, मग असं घेऊ आपण कॉर्नरवाले सेंटरला फेस, आउटसाइडला हे फेस करतायत म्हणले. असं म्हणजे एक जण मध्ये एक जण आउटसाइड असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या. आणि हे आउटसाइड. ठीक, हे इनसाइड हे आउटसाइड, हे इनसाइड हे आउटसाइड, हे इनसाइड हे आउटसाइड, इनसाइड आउटसाइड. ठीक है, झालं. अरे क्या हुआ क्या हुआ, कुछ नहीं हुआ, क्या डरने का नाही. हा, तर मग काय म्हणलंय, सुरू करू डायरेक्टली. ओके. ओ सीट सेकंड टू द राईट ऑफ एच. आता ओ जो आहे हा एचच्या सेकंड टू द राईटला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे 2 पर्सन सीट बिटवीन जे अँड एम. जे आणि एम मध्ये दोघ जण आहेत. जे आणि एम हे दोघ जण आहेत जे आणि एम मध्ये. वेअर नन ऑफ देम ऍडजस्टंट टू एच. म्हणजे जे आणि एम जे आहेत हे एचचे ऍडजस्टंट नाहीत. ठीक आहे, मग इथं पण एच येणार नाही आणि इथं पण एच येणार नाही, कारण दोघं जण एचचे ऍडजस्टंट आहे. ठीक आहे. हा, के सिट्स इमिजिएट राईट ऑफ एम. एमच्या इमिजिएट राईटला के आहे. ओके, असू द्या. द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन के अँड जे. आता के अँड जे मध्ये जेवढे आहेत इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन एल अँड आय. आता एल आणि आय मध्ये तेवढेच आहेत. ओके, ठीक आहे. हा, नेक्स्ट आहे एन डज नॉट ऍडजस्टंट टू एल. एन डज नॉट ऍडजस्टंट टू एल. एन एल एन हे असं नाही म्हणले त्यांना. ठीक आहे, आणि आय डज नॉट फेस ए सेंटर. याचाच मतलब काय, आय जो आहे हा मिडल साईडला आहे. आय इज इक्वल टू आउटसाइड. ठीक, ओके. हा, सिंपल. हा, आता सुरू करायचं तर करायचं कुठून, सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. मग समजा आपण जर समजा जे आणि एम ला इथे घेतलं, जे 1 2 एम इथे घेतलं, समजा जे आणि एम ला परत इथे घेतलं. ओके, दोन गोष्टी आहेत. ठीक. आता या दोघांचं नेबर नाही म्हणल्यानंतर एच आणि ओ, ही बघा जे आणि एम ची कंडिशन झाली. आता एच हा जे आणि एमचा नेबर नाही म्हणल्यानंतर एच कुठे येणार नाही, इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही. एच ला जागा दोनच आहेत. एच ला जागा एक तर इथं आहे और इथं आहे. ठीक आहे, या दोनच जागा आहेत. मग समजा एच जर इथे घेतलं तर एचच्या सेकंड टू राईटला ओ येणार नाही. परत एच जर इथे घेतलं तर एचच्या सेकंड टू राईटला ओ येणार नाही. म्हणून ही म्हणजे जे काही जे आहे हा मिडल साईडला बसणार आहे का, नाही. ठीक आहे, ह्या कंडिशनवरून तुम्हाला समजलं. तसंच इकडे बघा, आता आपण जे आणि एम हे कुठं बसते आपल्याला डायरेक्टली माहित नाही ना, कॉर्नरला पण बसू शकतात. फक्त आपण एक कॅल्क्युलेशन करतोय की आता जे आणि एम कुठं बसू शकतो. ठीक आहे, आता जे आणि एम बघा 1 2, इथं पण जे आणि एम इथे पण येत नाही,
हा परत एच इथे येणार आणि एच इथं पण येऊ शकतो, दोन ठिकाणी आहे एच. मग समजा आपण ही कंडिशन इकडली काढली आणि एम ला तिकडे घेतलं, म्हणजे दोन्ही कंडिशन सेमच घेतल्या आणि परत एच ला इथे घेतलं, कारण एचच्या सेकंड टू द राईटला कोण आहे, ओ आहे. परत एच ला इथे घेतलं, एचच्या सेकंड टू द राईटला कोण आहे, ओ आहे. ही पण कंडिशन झाली, समजलं तुम्हाला, ठीक. हा आता एमच्या इमिजिएट राईटला कोण आहे, के आहे. मग इथं दिलं काय, ओ दिले. एम येणार आहे का, के येणार आहे का नाही, मग इथं उरली जागा एकच, केला, ठीक आहे. हा आता बघा, के आणि जे मध्ये जेवढे आहेत, के आणि जे मध्ये जेवढे आहेत, ही पण कंडिशन झाली. के आणि जे मध्ये जेवढे आहेत तेवढे एल आणि आय मध्ये आहेत म्हटले. आता एल आणि आय मध्ये तेवढेच आहेत म्हटले, ठीक आहे. मग इथे येणार एल, इथे येणार आय आणि इथे येणार एन. दिस इज द फायनल सोल्युशन. काय आला सांगतो, घाबरू नका. कारण आता के आणि जे मध्ये किती आहेत बघा, के आणि जे मध्ये 1 2 3 जण आहेत, दोघं जण अपोजिट आहेत. मग तसंच एल आणि आय पण अपोजिट पाहिजे, म्हणजे दोघांमध्ये 3 जण पाहिजे. मग एक तर इथं पण एल येऊ शकतं, इथं पण आय येऊ शकतं, दोन्ही ठिकाणी येऊ शकतात. पण एन पण आहे ना आपल्या कंडिशन मध्ये, आणि एन हा एलचा नेबर नाही, सो म्हणून इथं एनला आपण आयचा नेबर घेतला. एल मग परत इकडे येणार, एल जो आहे हा इकडे येणार, ठीक आहे. समजलं तुम्हाला तिथे काय आलं ते. सो दिस इज द सोल्युशन. ओके, तर बघा याच्यावर क्वेश्चन काय विचारलेला आहे की हू अमंग द फॉलोइंग पर्सन सेकंड टू द लेफ्ट ऑफ एन. आता एनच्या सेकंड टू द लेफ्टला कोण आहे ते पाहायचंय आपल्याला. इथे एन आहे, त्याच्या हा फर्स्ट आणि हा सेकंड ओ. मग आपला आन्सर काय असणार आहे, ओ. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर, ठीक आहे. हा नेक्स्ट आहे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू जे. आता एम ची विथ रिस्पेक्ट टू जे बघा, जे कुठे आहे सगळ्यात महत्वाचं, जे इथं आहे आणि एम इथं आहे. तर फर्स्ट सेकंड थर्ड टू द लेफ्ट आहे का बघा, ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन नंबर सेकंड इज राईट आन्सर. आय होप समजत असेल तुम्हाला, ठीक आहे. हा आता बघा पुढला प्रश्न, के आणि एच इंटरचेंज देअर पोझिशन. आता के आणि एच जे आहेत हे त्यांची पोझिशन चेंज करतायत म्हणताय, त्यांची पोझिशन चेंज करतायत. मग काय, के आणि एच. देन हू अमंग द फॉलोइंग पर्सन सेकंड टू द राईट ऑफ के. केच्या सेकंड टू द राईटला कोण आहे, हा क्वेश्चन तुम्हाला नवीन वाटत असेल, ठीक आहे. के आणि एच इंटरचेंज देअर पोझिशन, म्हणजेच याचा डायरेक्टली मतलब काय आहे, तर के इथे येणार इंटरचेंज देअर पोझिशन म्हटल्यानंतर आणि एच इथे येणार. सो आता त्यांनी काय विचारले, सेकंड टू द राईट ऑफ के. केच्या सेकंड टू द राईटला कोण आहे, मग इथे के आहे ना, आता इथं के आहे, परत इथं जायचं नाही. हा तिने पोझिशन इंटरचेंज केले. मग केच्या हा फर्स्ट एल आणि हा सेकंड ओ. आपला आन्सर काय असणार आहे, ओ आहे का बघा, आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. आय होप समजलं असेल तुम्हाला की बदल काय होतं, कसं होतं, ठीक आहे. ठीक आहे, थोडं तब्येत डाऊन वाटत असेल पण काय टेन्शन नाही, आपल्या ह्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे, ठीक आहे. काय म्हणले बघा, आता यू इज अ ब्रदर इन लॉ ऑफ वाय. यू इज अ ब्रदर इन लॉ ऑफ वाय. तुम्हाला जे काही ब्लड रिलेशन आहे त्याचं एक म्हणजे ट्रिक इन अ सेन्स की सांगितलेलं आहे की जेव्हा आपण रिलेशनशिप इनडायरेक्टली म्हणजे दिलेलं नसतं काही गोष्ट, तर पहिल्यांदा आपणाला धरून चालायचं, म्हणजे आपल्या जी काही रिलेशन जवळ आहे त्याच्यासोबत घ्यायचं. म्हणजे आता यू इज ब्रदर इन लॉ ऑफ वाय, मग याच्यामध्ये आपल्याला 2 कंडिशन होऊ शकतात. एक तर यू हा आपल्या बायकोचा किंवा नवऱ्याचा भाऊ असू शकतो, और यू जो आहे हा आपल्या जो काही बहीण आहे तिचा नवरा पण असू शकतो. दोन्ही कंडिशन मध्ये ब्रदर इन लॉ होऊ शकतो यू. मग आपल्याला घ्यायचं काय, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये दोन्ही कंडिशन होऊ शकतात हे मान्य आहे, पण आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी घ्यावं लागतंय. सो पहिल्यांदा आपण घ्यायचं की आपलं पहिल्यांदा स्वतःचं लग्न लावायचं, मग बाकीच्यांचं दिदी बहीण ताई भाऊ जे आहेत हे त्यांचं नंतर बघायचं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर मग याचं बघा आता, वाय इज ब्रदर इन लॉ ऑफ यू, यू इज ब्रदर इन लॉ ऑफ वाय म्हटल्यानंतर समजा वाय इथं आहे, वायचं लग्न झालंय कोणासोबत तरी आणि त्याचा भाऊ हा यू आहे असं समजू आपण, ठीक आहे, असं समजू. ठीक, हा इथे दिले बघा परत, वाय हू डज नॉट हॅव एनी सिबलिंग, संपला विषय, म्हणजे हेच बरोबर आहे. नेक्स्ट आहे झड इज अ डॉटर ऑफ वाय. ठीक आहे, असू द्या, झड इज अ डॉटर ऑफ वाय. इथं विषय आपण हे घेऊ, तर झेड इज अ डॉटर ऑफ वाय, मायनस म्हणजे फिमेल आणि प्लस म्हणजे मेल असं त्यांचं चिन्ह आहे. ठीक आहे, झेड इज अ डॉटर ऑफ वाय, व्हेर एज एस इज अ सन ऑफ एक्स. एस जो आहे हा एक्सचा सन आहे. ठीक आहे, ती कंडिशन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे डब्ल्यू इज सन ऑफ टी. आता डब्ल्यू जो आहे सन ऑफ टी आहे अँड नेफ्यू ऑफ यू. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की
यू हू हॅज ओनली वन ब्रदर. ठीक आहे, संपला विषय. झेड इज मॅरिड टू ओनली चाइल्ड ऑफ आर. ठीक आहे, झेड इज मॅरिड टू ओनली चाइल्ड ऑफ आर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, आता इथे मला सांगा, डब्ल्यू इज सन ऑफ टी म्हणलंय. डब्ल्यू हा टीचा सन आहे, आपला टी माहित नाही, पण डब्ल्यू जो आहे हा यूचा नेफ्यू आहे. यूचा नेफ्यू म्हटल्यानंतर आपल्या भावाचा किंवा बहिणीचा जो काही मुलगा असेल तो नेफ्यू असणार आहे. मग इथं यूचा ऑलरेडी आहे, बहीण किंवा भाऊ जो कोणी आहे त्याचा आहे दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण त्याचा इतर डब्ल्यू ला इथे घेऊ शकतो ना, डब्ल्यू. झेडचा भाऊ डब्ल्यू करू शकतो आपण डब्ल्यू. ठीक आहे, आणि हा डब्ल्यू इज सन ऑफ टी. टी म्हटल्यानंतर इथे येणार, टी इथे येणार. ठीक आहे, हा. यू हॅज ओनली वन ब्रदर. आता ओनली वन ब्रदर म्हटल्यानंतर यामध्ये दोन कंडिशन होऊ शकतात. एक तर टी हा ब्रदर होऊ शकतो, और टी जर ब्रदर झाला, यूला जर आणखीन कोणी असेल तर ती बहीणच असणार आहे. और टी ही त्याची बहीण असू शकते, आणखीन एक भाऊ असू शकतो त्याला, म्हणजे ओनली वन भाऊ असं म्हणले नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे झड इज मॅरिड टू ओनली चाइल्ड ऑफ आर. आता झड जो आहे हा मॅरिड झालेला आहे ओनली चाइल्ड ऑफ आर, म्हणजे आरचा फक्त एकच जे काही आहे चाइल्ड म्हणजे मुलगा त्याच्यासोबत. नेक्स्ट आहे आर हु इज ग्रँडफादर ऑफ व्ही. आता आर जो आहे हा ग्रँडफादर ऑफ व्ही आहे. आरला एकुलता एक मुलगा आहे, तर मग इथं व्ही कुठे येणार? हो, इथे येणार. एकच जागा आहे व्ही साठी. ठीक आहे, एक्स निदर स्पाउस ऑफ यू. एक्स निदर स्पाउस ऑफ यू नॉर झड. म्हणजेच आता एक्स हा यूचा पण स्पाउस नाही आणि झडचा पण नाही, म्हणजे एक्स इथं पण येत नाही. मग उरलं काय? एक्सला जागा एकच, आरचा स्पाउस घ्यायचं. मग इथं आरला एक्स जो आहे हा एक्सचा सन आहे, डायरेक्टली दिले तिथं. ठीक आहे, हा. नेक्स्ट आहे नो सिंगल पॅरेंट अँड नॉट मोर दॅन 9 मेंबर्स आर देअर इन द फॅमिली. 9 पेक्षा जास्त नाहीत, म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जण आहेत. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ ब्लड रिलेशन. हे असं आहे ना. हा, आरचं रिलेशन काय? तर आर इज द ग्रँडफादर ऑफ व्ही म्हणल्यानंतर एक्स हा फिमेल आहे. सो दिस इज द सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता पुढे बघा काय म्हणलंय. आता इथं आपल्याला व्हीचं हे दिलं नाही. व्हीचं काय म्हणतात, मेल आहे का फिमेल आहे ते दिलं नाही. ते क्वेश्चन मधून कळलं तुम्हाला. ठीक आहे, हा. पी इज सन इन लॉ ऑफ झड. आता पी हा झडचा सन इन लॉ आहे म्हणल्यानंतर, पी हा झडचा सन इन लॉ आहे म्हणल्यानंतर व्ही काय असणार? त्यांची मुलगी असणार त्या कंडिशन होणार. ठीक आहे, देन व्ही रिलेटेड टू एस. मग व्ही एस ची कोण लागते? व्ही एस ची मुलगी लागते. व्ही ही एस ची मुलगी लागते. ठीक आहे, सिंपल. तो आपला आन्सर काय असणार आहे? डॉटर. डॉटर, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. ठीक, हा. आता एक्स रिलेटेड टू झड डायरेक्ट दिले. एक्स रिलेटेड टू झड म्हणल्यानंतर बघा एक्स हा इथं आहे, झड इथं आहे. काय येणार? मदर इन लॉ, म्हणजे आपल्या नवऱ्याची आई, म्हणजे काय? मदर इन लॉ. ठीक आहे, सो आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 म्हणजेच काय? मदर इन लॉ. ठीक, आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, थोडं इरिटेटिंग होत असेल थोडं जरा, तब्येतीचा इश्यू आहे. ठीक, पण काय नाही, एवढं पण काय नाही. ठीक आहे, बघा काय म्हणलंय. आता ओनली फ्यू वॉर्ड आर पंचायत. आता ओनली फ्यू वॉर्ड आर पंचायत म्हणल्यानंतर ओनली फ्यू वॉर्ड आर पंचायत. ठीक आहे, ऑल पंचायत आर तालुका, म्हणजे सगळे जे पंचायत आहेत ते तालुका आहेत. ठीक आहे, सगळे जे पंचायत आहेत ते तालुका आहे. ठीक आहे, नो तालुका आर डिस्ट्रिक्ट, म्हणजे कोणताच तालुका हा डिस्ट्रिक्ट नाही असं त्यांचं म्हणणं. ओके, हा. नेक्स्ट आहे ओनली डिस्ट्रिक्ट, ओनली फ्यू डिस्ट्रिक्ट आर स्टेट्स. ओनली फ्यू डिस्ट्रिक्ट आर स्टेट्स, म्हणजे थोडेफार फक्त हे स्टेट्स आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हा, तर बघा, आणि तुम्ही जे काही लाईव्ह मॉक आहे ते पाहिलं असेल मला, आय होप. ठीक आहे, लाईव्ह मॉक आपण दिलेली आहे आरआरपीओची, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, की मॉक कशी द्यायची असते, काय नाही काय नाही. ठीक आहे, हे आपण चालू असणार, आता चालूच असणार आहे ह्याच्यामध्ये. तर बघा, सम वॉर्ड आर नॉट डिस्ट्रिक्ट, सम वॉर्ड आर नॉट डिस्ट्रिक्ट. सम वॉर्ड जे आहेत ते डिस्ट्रिक्ट नाहीत असं म्हणलंय. बरोबर आहे, कारण जेवढे पी मध्ये आहेत ते तेवढे डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊ शकत नाहीत, म्हणून ती कंडिशन बरोबर असणार आहे. ठीक आहे, हा. ऑल स्टेट्स आर तालुका इज अ पॉसिबिलिटी. ऑल स्टेट आर तालुका इज अ पॉसिबिलिटी नाही, कारण सगळे जाऊ शकत नाही, थोडेफार जाऊ शकतात. अर्धे हे जे काही आहेत ते थोडेफार जाऊ शकतात इकडले, पण हे जे काही आहेत स्टेट्स हे तालुकामध्ये जाऊ शकत नाहीत, कारण ते डी मध्ये आहेत आणि कोणता डी हा तालुका नाही, म्हणून ही कंडिशन काय? रॉंग. तो आपला आन्सर काय? ओनली वन इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप समजत असेल तुम्हाला. ठीक आहे, एकच मिनिट, थोडं पाऊस चालू आहे इकडं.
हा पुढे बघ काय म्हणलंय, सम प्लास्टिक आर ग्लास. आता सम प्लास्टिक आर ग्लास, ठीक आहे. हा ओनली फ्यू ग्लासेस आर फायबर. ओनली फ्यू ग्लासेस हे जे आहेत हे फक्त काय आहेत, फायबर आहेत, ठीक आहे. हा नो फायबर इज क्ले. आता नो फायबर म्हणजे कोणताच फायबर हा क्ले नाही, ठीक. हा आता ओनली फ्यू क्लेज आर सिरमिक. आता क्ले जे आहेत हे क्ले जे आहेत हे ओनली फ्यू क्लेज आर सिरमिक आहेत, सिरमिक, ठीक आहे. ही कंडिशन अशी आहे. आता याच्यावर बघा, ऑल प्लास्टिक आर सिरेमिक, ऑल प्लास्टिक आर सिरेमिक इज अ पॉसिबिलिटी. इज अ पॉसिबिलिटी होऊ शकतं काहीच त्याच्यामध्ये वाद नाही, कारण प्लास्टिक आणि सिरेमिक मध्ये काहीच असं नोच रिलेशन नाही, म्हणून ते सिरेमिक मध्ये प्लास्टिक जाऊ शकतात. सो दिस इज द राईट आन्सर, ठीक आहे. नेक्स्ट आहे सम ग्लासेस आर नॉट क्ले. सम ग्लासेस आर नॉट क्ले, बरोबर आहे. सम ग्लासेस आर नॉट क्ले म्हणजे हे जे थोडेफार ग्लासेस ह्याच्यामध्ये आहेत, फायबरमध्ये आहेत, ते क्ले होऊ शकत नाहीत, कारण कोणताच फायबर जे आहे ते क्ले नाहीत, म्हणून ते थोडेफार होणार नाहीत. सो हे पण बरोबर आहे. सो आपला आन्सर काय, बोथ 1 and 2 आर फॉलो. या कंडिशनला कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला समजलं. पॉसिबिलिटी असू शकते, पॉसिबिलिटीचा उपयोग कसा करायचा हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील तुम्हाला, ठीक आहे. नेक्स्ट बघा. हा ओके, नेक्स्ट बघा. आता 7 persons wrote the semester exams and got arrears in different number of subjects. Arrears म्हणजे काय तर म्हणतात त्याला, बोनस म्हणू आपण, बोनस मार्क, ठीक आहे, असं पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. 7 जण आहेत म्हणले, मग 7 जण आपण घेऊ, आपण 7, 6, 5, 4, 3, 2, 1, ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, ठीक आहे. 7 हे आहेत. ओके. ओके. 7 जे आहेत हे सेमिस्टर आहेत म्हणले, 7 त्याच्यामध्ये त्यांना एरियर्स भेटलेत. मग बघा काय म्हणले की जी गॉट मोर एरियर्स दॅन एम अँड जे. आता जी जो आहे हा एम आणि जे पेक्षा जास्त आहे म्हणले, ठीक आहे. बट लेस दॅन एल. आता एल पेक्षा लहान आहे म्हणजे ही कंडिशन अशी होणार. नेक्स्ट आहे एल हू डज नॉट गेट मॅक्झिमम नंबर ऑफ एरियर्स. म्हणजे एल हा इथे येत नाही, मॅक्झिमम इथे येत नाही, ठीक आहे. नेक्स्ट आहे ओनली 1 person गॉट लेस दॅन एच. आता एच पेक्षा फक्त एक जण लहान आहे, एक जण लेस आहे म्हटल्यानंतर एच कुठे येणार इथे ना, ऑब्विसली, ठीक आहे. एम गॉट मोर दॅन आय बट लेस दॅन के. एम जे आहेत हे आय पेक्षा तर जास्त आहे पण के पेक्षा कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. के पेक्षा कमी. द नंबर ऑफ पर्सन्स मोर दॅन के पेक्षा जेवढे जास्त आहेत इज इक्वल टू नंबर ऑफ पर्सन गॉट एरियर्स लेस दॅन आय. तेवढेच आय पेक्षा लहान आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. हा रे 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 ठीक आहे. हा ही कंडिशन अशी होणार. ओके. हा द सेकंड हायएस्ट म्हणजे त्याला 7 गॉट 7 एरियर्स, ठीक आहे. सेकंड हायएस्ट म्हटल्यानंतर हा फर्स्ट आहे, हा सेकंड, ह्याला किती आहेत 7 आहेत, ठीक आहे. हा अँड द सेकंड लोवेस्ट पर्सन गॉट 2 एरियर्स. सेकंड लोवेस्ट म्हटल्यानंतर कोण, हा, याला 2 एरियर्स आहेत. आता इथून घ्या, ठीक आहे. हा एल तिथं नाही म्हटल्यानंतर समजा के ला जर सगळ्यात हायएस्ट घेतलं मग तेवढेच आय येणार. आता आयच्या वर एम आणि हे आहे सगळंच आहे, ठीक आहे. एल आणि जी, समजा एल आणि जी इथे घेतलं, एल आणि जी इथे घेतलं, एम आणि जे, हा एम और जे इथे येणार, एम और जे इथे येणार. हे दोनचं फिक्स नाही येत. एम आणि जे आहेत हे फिक्स नाही, कारण एम हा वर आहे का खाली आहे किंवा जे हा वर आहे का खाली हे आपल्याला दिलं नाही आणि काढता पण येत नाही ते, ठीक आहे. सो हे दिस इज द फायनल सोल्युशन. म्हणजे ते इधर ऑर कंडिशन येऊ शकते, असं काही त्याच्यामध्ये हे काय मोठं हे नाही. तिने क्वेश्चन मध्ये विचारू शकतात इफ एम इज मोर दॅन जे देन व्हॉट इज द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ जी, असं काय पण येऊ शकतं, ठीक आहे. हा तर बघा, हू अमंग द फॉलोइंग पर्सन गॉट हायएस्ट नंबर ऑफ एरियर्स. हायएस्ट नंबर ऑफ एरियर्स म्हटल्यानंतर कोण आहे, के, ऑब्विसली केच आहे. मग आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. सिम्पल. हा हे हो का, इफ टोटल नंबर ऑफ पेपर्स इज 10
देन हाऊ मेनी पेपर डज यल पास्ड. ठीक आहे. व्हॉट एरियर्स इन डिफरंट नंबर ऑफ सब्जेक्ट्स. ठीक आहे. आता जर 10 सब्जेक्ट आहेत म्हणले आणि मग यल किती मध्ये पास झालाय असं त्याचं म्हणणं आहे. हो का. एरियर्स इन अ सेन्स की इटिकिटी असं म्हणू शकतो आपण. इटिकिटी म्हणजे 7 सब्जेक्ट मध्ये त्याला इटिकिटी लागू शकते असं काय पण. ओके. तर 10 सब्जेक्ट आहेत. तर हाऊ मेनी पेपर्स डज यल पासड. मग 10 - 7 10 - 5 7 किती 3 पेपर हे पास केलेले आहेत, बाकी 7 नापास. तो आपला आन्सर काय ऑप्शन नंबर 3 म्हणजे 3 पेपर मध्ये त्यांनी पास झालेले आहेत. सिंपल. ओके. नेक्स्ट बघा. थांबायचं नाही आपल्याला, थांबायचं नाही. ओके. कारण तुमची एक्झाम आज सुट्टी मी पण म्हणजे आजचं सेशन मला नाही घेतलं तरी चाललं असतं. ठीक आहे. पण तुमचं जर आपल्यावर एक्झाम जरी विश्वास ठेवून जरी येत असेल तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढते की त्याला तुमचं 100% देण्याचं काम हे आपलं आहे. ठीक आहे. सो ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तब्येत हे नाही ते नाही हे काय पण सांगून कारण मी तुम्हाला आज येऊ शकत नसतो, काही फरक पडत नसता त्याचा. पण तुमचं जे टाइम आहे हे इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. सो त्याचं म्हणजे भान ठेवून आपल्याला काम करायला पाहिजे. ठीक. आणि त्या टायमाचं युटिलायझेशन चांगलं करा. ठीक आहे. आणि एक्झाम मध्ये पास होऊन मस्तपैकी घरच्यांना खुश करा, तुम्ही खुश राहा. बघा काय म्हणले 8 पर्सन्स आहेत म्हणले अटेंडिंग द इंटरव्ह्यू 2 डिफरंट डेट्स म्हणले. इधर 6 आणि 17 आणि 4 मंथ आहेत म्हणले. 4 मंथ आहेत कोणते आहेत? मार्च, जून, ऑगस्ट आणि नोव्हेंबर. ठीक आहे. मार्च आहे, परत जून आहे, ऑगस्ट आहे आणि नोव्हेंबर. ठीक आहे. नोव्हेंबर. ओके. हा. अरे हा. ओके. मार्च, जून, ऑगस्ट अँड नोव्हेंबर. ठीक आहे. हे 4 जण आहेत अटेंडिंग द एक्झाम. अरे रे राजा. 1 2 हे 2 डेट. ठीक. ओके. इथं 6 आहे आणि इथं 17 आहे. इथं 6 आहे आणि इथं 17 आहे. ठीक आहे. मार्च आहे पुन्हा मार्च, एप्रिल, मे, जून. जून हा 30, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर. ठीक. हा. ही कंडिशन अशी होणार. ओके. बघा काय म्हणले यम अटेंड 3 पर्सन्स बिफोर यन. आता यम हा 3 पर्सन बिफोर यम म्हटल्यानंतर दोघांमध्ये किती पाहिजे? 2 जण पाहिजे, कारण 3 पर्सन बिफोर म्हणले. ठीक आहे. हा. ही कंडिशन झाली. यन डज नॉट अटेंड द एक्झाम इन इव्हन नंबर डेट म्हणले. नीट लक्ष देऊन ऐका. इव्हन नंबर डेट म्हणले. इव्हन नंबर डेट. आता इव्हन नंबर डेट म्हटल्यानंतर यन कुठे येणार नाही? इथे येणार नाही यन. ठीक आहे. सिंपल. 6 तारखेला यन येणार नाही. I attend 2 person before the one who attend 3 person after P. आता P च्या 3 person after म्हणजे हा 1 2 3. ठीक आहे. 3 person after. I attend 2 person before the one who attend 3 person after P म्हणजे ह्याच्या 3 person after P च्या 2 person before म्हटल्यानंतर इथं आहे येणार. ठीक आहे. इथं आहे येणार. अशी कंडिशन आहे ती. आहे तिथे येणार. ठीक आहे. मोठी ही कंडिशन अशी आहे. ओके. P attend इन अ मंथ विच हॅज इव्हन नंबर डेज. आता पी जो आहे हा जो काही 30 डेज आहेत, 30 डेज आहेत त्याच्यामध्ये आहे म्हणले. मग आय हा नोव्हेंबर मध्ये येणार नाही, कारण इथं पी हा नोव्हेंबर मध्ये येणार नाही, कारण पीच्या 3 पर्सन आफ्टर म्हटल्यानंतर पीच्या नंतर 3 जण पाहिजे. पीच्या नंतर 3 जण पाहिजे. मग समजा इव्हन नंबर डेज जो मंथ आहे नोव्हेंबर, इथं जर समजा पी घेतलं तर त्याच्यानंतर 3 जण पाहिजे. भलेही त्याने आपल्याला दिलं नाही, पण कंडिशन मध्ये दिलंय की पीच्या 3 पर्सन आफ्टर च्या 2 पर्सन बिफोर 2 पर्सन बिफोर हा आय आहे म्हणले, म्हणून ती कंडिशन येणार नाही. ठीक आहे. हा. मग पीला कुठली जागा उरली? एकतर पी हा जून मध्ये येणार और 17 जूनला येणार. पीच्या इमिजिएट नंतर आय येणार. पीच्या इमिजिएट नंतर आय येणार, कारण 1 2 3 त्याच्यात 2 1 2 आय इथे येणार. ही कंडिशन अशी असते. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? ती कंडिशन काय? आय अटेंड 2 पर्सन बिफोर द वन हु अटेंड 3 पर्सन आफ्टर पी. पीच्या 3 पर्सन आफ्टर पीच्या बघा 1 2 3 ह्याच्यात 2 पर्सन बिफोर 1 2 आय. सिंपल. आय होप हे समजलं असेल. नेक्स्ट आहे पी अटेंड इव्हन नंबर डेज. ठीक आहे.
ओके हा. पी जे आहे हे इव्हन नंबर डेजला आहे म्हणले, ठीक असू द्या. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन अटेंड पी आणि के. आता पी आणि के मध्ये फक्त दोघ जण आहेत, मग पी आणि के ला दोघ जण घेण्यासाठी फक्त इथे येणार के 1 2, के इथे येणार, ठीक आहे सिंपल. के इथे येणार, इथे 2 ठिकाणी येणार म्हणून पी आणि के मध्ये दोघ जण येणार, सिंपल. ही कंडिशन अशी, ठीक हा. द नंबर ऑफ पर्सन्स बिटवीन के आणि एम. आता के आणि एम मध्ये जेवढे आहेत, के अँड एम मध्ये जेवढे आहेत इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन्स हू अटेंड बिटवीन एन अँड जे. तेवढेच पर्सन हे एन आणि जे मध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. ओके असू द्या. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स आय अँड जे. आय आणि जे मध्ये जेवढे आहेत, आता इथं आहे आय अँड जे मध्ये जेवढे आहेत इज इथं वन लेस म्हणजे एक कमी आहे. आय आणि जे मध्ये एक कमी आहे कुणापेक्षा, द नंबर ऑफ पर्सन अटेंड बिटवीन एल आणि एम. एक कमी आहे कुणापेक्षा, एल अँड एम पेक्षा, ठीक आहे. ही कंडिशन अचीव्ह होणार, ठीक. ओ डज नॉट अटेंड बिफोर के. मग याचाच मतलब काय, ओ जो आहे हा केच्या नंतर आहे असं त्यांचं म्हणणं आहे, सिंपल हा. मग आता बघा कुठून सुरू करायचं. हा भेटलं. आता एन आणि एम मध्ये दोघ जण आहेत आणि एम हा 2 पर्सन बिफोर 3 पर्सन बिफोर एम आहे, मग एनच्या अगोदर म्हणल्यानंतर, आणि एन हा इव्हन नंबर डेटला नाही म्हणल्यानंतर एन हा 6 तारखेला तर नाही म्हणजे या कॉलम मध्ये येत नाही. मग एनला ही 2च जागा आहेत, एक तर एन इथे येऊ शकतो और एन इथे येऊ शकतो. एन हा इथे येणार नाही कारण एनच्या अगोदर 2 सोडून एम पाहिजे, मग तिथं होणार का, एम बसणार का नाही, म्हणून आपला आन्सर काय, एम कुठं बसणार, इथं बसणार. मग यांच्या 1 2 एम कुठे येणार, इथे येणार, सिंपल. बिफोर एम म्हणले हा. ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे बघा, आता इथे एक कंडिशन होती, पी आणि के ची कंडिशन झाली. हा इथे के आणि एम मध्ये जेवढे आहेत तेवढेच एन आणि जे मध्ये आहेत. के आणि एम मध्ये कोणच नाही, मग एन आणि जे मध्ये कोण पाहिजे, इथं कोणच नाही पाहिजे. ही कंडिशन रॉंग होणार. का होणार, कारण मला सांगा केच्या नंतर ओ आहे म्हणले, केच्या नंतर ओ आहे म्हणले, मग ओला कुठे जागा आहे का नंतर नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. आय होप तुम्हाला समजलं असेल, ठीक. आहे का, ओके. 1 2 के इथे येणार, केच्या नंतर ओ जर आला समजा, केच्या नंतर ओ जर आला समजा केला जर इथे घेतला, आता के आणि एम मध्ये, के आणि पी मध्ये दोघ जण आहेत, केच्या नंतर ओ आहे, ही कंडिशन अशी होणार. एन इथे येणार, मग एन इथे येणार, 1 2 सोडून एम इथे येणार, एम इथे येणार. आता के आणि एम मध्ये जेवढे आहेत तेवढे एन आणि जे मध्ये आहेत. के आणि एम मध्ये किती आहेत, 1 2 3 आहेत, मग एन आणि जे मध्ये किती पाहिजे, 1 2 3, जे इथे येणार, ठीक आहे सिंपल हा. पी आणि आय ही पण कंडिशन झाली हा. आता आय आणि जे मध्ये जेवढे आहेत एल इथे येणार, मग एल इथे येणार, एल इथे येणार. आता आय आणि जे मध्ये किती आहेत, 1 2. आय आणि जे मध्ये किती आहेत, आय आणि जे मध्ये किती आहेत, 1 2 जण आहेत. हे पण एक कमी पाहिजे कुणापेक्षा, एल आणि एम पेक्षा. मग एल आणि एम मध्ये किती आहेत, 1 जण आहे. मग आय आणि जे मध्ये ऍक्च्युली 0 जण पाहिजे होते, म्हणजे कॉन्ट्राडिक्ट पाहिजे होते, काय म्हणतात त्याला, ऍडजस्टन पाहिजे होते आय आणि जे, ठीक आहे. म्हणून तिथे येणार का, ती नाही. म्हणजे इथं के येणार का नाही, के ला एक जागा उरली पाठीमागली, ठीक आहे. इथे एन काढला आपण, आय तर तिथं असू द्या, के ला एकच जागा उरलेली आहे जी के आहे. समजा के जर इथे घेतला, के आणि पी मध्ये दोघ जण आहेत, 2 ठिकाण होते के साठी, एक पुढं येऊ शकला असता, पण ती कंडिशन, ही जी शेवटची कंडिशन आहे एन आणि आय आणि जे ची, एल आणि एम ची, ही सॅटिस्फाय झाली नसती, ठीक आहे. ओके आता बघा, एन इथे येतं का, एन इथे येतं का नाही, कारण 1 2 एम इथे यायला पाहिजे नाही. मग एन ला कुठली जागा उरली, एकच, इथं एनच्या इकडे एम, ठीक आहे, एनच्या इकडे एम. आता एक कंडिशन इथं आहे, के आणि एम मध्ये जेवढे आहेत तेवढेच एन आणि जे मध्ये, के आणि एम मध्ये किती आहेत, 1 जण आहे. मग एन आणि जे मध्ये किती पाहिजे, 1 जण, जे इथं आला, सिंपल हा. आता नेक्स्ट कंडिशन बघा, आय आणि जे मध्ये किती आहेत, 1 2 जण आहेत. एल आणि एम मध्ये किती पाहिजे, मग 1 एक्स्ट्रा पाहिजे, म्हणजे 3 जण पाहिजे एल आणि एम मध्ये. मग एल कुठे येणार, इथे येणार, एल कुठे येणार, इथे येणार, ओ कुठे येणार, इथे येणार, कारण केच्या नंतर ओ आहे. हे समजलं तुम्हाला. ही कंडिशन सांगतो तुम्हाला, आय आणि जे मध्ये जेवढे आहेत ही एक कमी आहे कुणापेक्षा, एल आणि जे, एल आणि एम पेक्षा. म्हणजे एल आणि एम मध्ये आय आणि जे पेक्षा 1 जास्त पाहिजे, 1 जास्त पाहिजे, ठीक आहे. मग एल आणि एम मध्ये बघा, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, ही 1 जास्त आहे कुणापेक्षा, के आय आणि जे पेक्षा. आय आणि जे मध्ये बघा 1 आणि 2 2 आहेत, सिंपल. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ अवर पझल, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत असेल, ठीक आहे. समजलं तुम्हाला, ओके. याच्यावर क्वेश्चन बघा, हू अमंग द फॉलोइंग पर्सन अटेंड्स द इंटरव्ह्यू ऑन June 6. आता June 6 ला कोण आहे बघा, हे 6 इथं आहे आणि जून कुठे येत आहे, म्हणजे कोण आहे, एम आहे. आपला आन्सर आहे का बघा, एम नाही म्हटल्यानंतर हे 3, हे 2 तर ऑप्शन गेले, के आणि एन. आपल्याला एन पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, एम पाहिजे.
एम पाहिजे म्हटल्यानंतर इमिजिएट बिफोर पी आहे का? इमिजिएट बिफोर पी आहे. हा इथं आहे इमिजिएट बिफोर पी. द वन हु अटेंड इमिजिएट बिफोर पी. हे पी इथं आहे, इथं एम आहे. ठीक, समजलं तुम्हाला? हा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4 ऑफ द फॉलोइंग आर सर्टन, म्हणजे 5 पैकी 4 जण एका ह्याच्यामध्ये आहेत आणि 5वा जो आहे हा वेगळा आहे, काहीतरी वेगळं. केपीआयजे इथे घेऊ आपण. केपीआयजे जेएन ओम आणि आयन. जेएन आणि आय आणि एन. ठीक आहे. हा, तर बघू आता के आणि पी मध्ये बघा काय आहेत. के आणि पी मध्ये किती आहेत बघा. के कुठे आहे? सगळ्यात महत्वाचं इथं आहे, हे काढू आपण. ठीक आहे. हा, के आणि पी मध्ये किती आहेत? 1 आणि 2. ठीक, सॉरी, दोघ जण के आणि पी मध्ये आहेत. आय आणि जे मध्ये किती आहेत बघा. मग आय आणि जे मध्ये पण दोघ जण आहेत. जे आणि एन मध्ये बघा किती आहेत. जे आणि एन मध्ये 1 जण आहे. जे आणि एन मध्ये 1 जण आहे. त्या बाकीच्या मध्ये दोघ जण आहेत. त्याच्यामध्ये 1 जण आहे. ओ आणि एम मध्ये बघा परत. ओ आणि एम मध्ये पण कोणच नाही. ठीक आहे. हा, के आणि पी मध्ये किती आहेत? के आणि पी, आय अँड जे, जे आणि एन, ठीक आहे, असू द्या. ओ आणि एम, आय आणि एन, ठीक आहे. हा, सो याचं हे लॉजिक आहे की जे काही बाकीचे सगळे आहेत हे डिफरंट मंथ मध्ये आहेत. डिफरंट मंथ इन अ सेन्स की आता बघा के आणि पी कुठे आहे? के तर ह्या मंथ मध्ये आहे, तर के पी पण हा म्हणजे वेगळ्या डेटला. डेट हे सगळ्यांचे वेगळे आहेत बघा. आता मग आय आणि जे बघा. आता आय आणि जे, आय इथं आहे, जे इथं आहे, म्हणजे आय हा 6 तारखेला आहे, जे हा 17 तारखेला आहे. परत जे आणि एन बघा. पण जे आणि एन हे दोघं जे आहेत ही एकच डेटला आहेत. डेट एकच आहे दोघांची. डेट सेमच आहे, 17 तारीख. बाकी बघा ओ आणि एम बघा. ओ 17ला आहे, एम 6ला आहे. बाकी आय आणि एन, आय 6ला आहे, एन 17ला आहे. म्हणजे याचं वेगळं पण काय आहे याच्यामध्ये, तर दोघांची डेट ही सेम आहे. सो आपला आन्सर काय असणार आहे? एन आणि जे. तो आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, जे आणि एन. ठीक आहे. ओके, आय होप ते समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. मस्तपैकी आपण लाल घेऊ, लाल. अरे ठीक आहे. हा बघा, हे तर म्हणजे तुम्हाला सगळं आता परफेक्ट झालं असेल ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही परफेक्ट तुम्ही परफेक्ट झाला असाल. काय म्हटलं बघा. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज एक्झॅक्टली बिटवीन प्लस अँड क्यू. आता प्लस आणि क्यू मध्ये कुठे आहे बघा. पहिल्यांदा प्लस कुठे इथं आहे, क्यू कुठे आहे? क्यू इथं आहे. आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली कोण आहे? 4 आहे. कारण 4च्या इकडे 2 जण आहेत आणि 4च्या इकडे 2 जण आहेत. म्हणून काय ऑप्शन नंबर 4 म्हणजे 4 हे बरोबर आहे. ठीक आहे. सिंपल असतं, याच्यामध्ये काही वेगळं रॉकेट सायन्स लावायची गरज नाही. हा, आता बघा. हाऊ मेनी सच वॉवेल्स आर देअर इच विच आर इमिजिएटली फॉलोड बाय सिम्बल्स. इमिजिएटली फॉलोड म्हणल्यानंतर पुढं इमिजिएटली फॉलोड असेल. ठीक. आता वॉवेलच्या इमिजिएट नंतर सिम्बल पाहिजे. ठीक आहे. आता वॉवेल बघा इथं आहे 1 आणि 2, हे 0 आहे. ठीक आहे. त्याचा काही प्रश्न नाही. इथं आहे वॉवेल आय आणि हे स्टार सिम्बल. परत आहे ओ आणि हे स्टार, ओ आणि स्टार. ठीक आहे. परत आहे यू आणि ई नाही, ई आणि अँड, म्हणजे 1, 2, 3 आणि 4. सो आपला आन्सर काय? मोर दॅन 3 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. काय असतं ते. हा, तुम्हाला हे सांगितलं होतं, ट्रिक सांगितलं होतं. लेफ्ट असल्यावर राईट असल्यावर काय घ्यायचं काय नाही. फक्त नंबर बघायचं, लेफ्ट आहे का राईट आहे, किंवा दोन्ही सेम एंटिटी आहेत, सेम डायरेक्शन आहेत का डिफरंट डायरेक्शन आहेत, हे पाहायचं म्हणलं होतं तुम्हाला. पण ते कसं हे पण तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. सो आता इथं काय? 4th आहे. फोर्थ आहे. ट्रेडिशनल मेथडनं पण जाऊ आपण. आता 4th आहे आणि इथं 14th आहे. आता इथं 14th आहे. ठीक आहे. मग आता याचं ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं, हे कशावर ठरवणार? ते डायरेक्शन होऊन. इथं लेफ्ट आहे, इथं राईट आहे, दोन्ही डिफरंट डायरेक्शन आहेत. मग काय करायचं? ऍडिशन करायचं. सिम्पल ऍडिशन करायचं. मग काय? 18वा. मग घ्यायचं कुठून? राईट साइड कोण? 18वा घ्यायचं. मग बघा इथं आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. 18 म्हणजेच काय? ओ सॉरी, ते राईट इकडून येणार ना. सॉरी, मी इकडून घेताना इकडून घेतलो. राईट कडूनच घ्यायचं. राईट इकडून येणार ना. राईट इकडून येणार. हे जे राईट आहे आपलं इकडून येणार. सो हे आन्सर काय? इकडून येणार. मग बघा 18वा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. सो आपला आन्सर काय? एफ.
काय ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ह्याची ट्रिक तुम्हाला समजली की जे काही नंबर दिले ते आधी लिहून घ्यायचं. 4 आहे इथं 14 आहे. परत डायरेक्शन बघायचं लेफ्ट आहे का राईट आहे तेवढंच बघायचं. बाकी काही फापट पसार बघायचं नाही. डायरेक्शन आहे लेफ्ट राईट म्हणजे डिफरंट डायरेक्शन. मग काय करायचं ऍडिशन करायचं सिंपल. जर सेम डायरेक्शन असलं असती लेफ्ट आणि लेफ्ट लेफ्ट राईट राईट असलं असतं तर मायनस करायचं. जे काही नंबर येईल त्याला कुठून घ्यायचा मग तो नंबर. एक तर हा जो सेकंड वाला आहे 2 नंबरचा जे आन्सर विचारलाय तिकडून घ्यायचं. इधर तो लेफ्ट असू शकतो और राईट असू शकतो काय पण असू शकतो. समजलं तुम्हाला. ओके. आता हे जे आहे हे तुम्ही होमवर्क साठी करा. होमवर्क साठी घ्या. ओके. आपलं सेशन काय असं काय आज हे नाही झालं असं नाही. फक्त तब्येतीमुळं हे झालं. पण आपण असं पण रेग्युलर ह्याच्यामध्ये होमवर्क देतो. सो वेगळं असं काही केलं नाही आपण आज. ठीक आहे. हे होमवर्क साठी घ्या. 9% आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ. ठीक. उद्या आपली मॉक असू शकते. सो बी रेडी. आज आहे मंगळवार म्हणजे ट्यूजडे. वेन्सडेला आपली एक मॉक असू शकते आणि वेन्सडे फ्रायडे आणि सॅटरडे. वेन्सडे थर्सडे आणि फ्रायडेला एक मॉक असू शकते. एक दिवस सोडून मॉक असू शकते आपली. ठीक आहे. सो आज ट्यूजडेचं हे सेशन आहे आणि हे जे होमवर्कचा क्वेश्चन आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. आपण तर करणारच आहे. त्याच्यामध्ये हे क्वेश्चन आहेत बघा. हा एक क्वेश्चन हा दुसरा क्वेश्चन. ठीक आहे. हे 2 क्वेश्चन करा होमवर्कसाठी. शेवटी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.